वाडा तालुक्यामध्ये एक धक्कादायक आणि तेवढी संतापजनक अशी घटना घडलेली आहे। इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलीची छेड काढण्याचा प्रकार हा घडलेला आहे आणि या संदर्भामध्ये उमेश सुरेश घाटाळ या 31 वर्षीय तरुणाला पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे। आता हा उमेश घाटाळ जो आहे, हा उमेश घाटाळ आमदार दौलत दरोडा यांचा समर्थक आहे। दौलत दरोडांचे पीए रोहिदास शेलार यांचा तो खासम खास आहे आणि विशेष म्हणजे वरसाले ग्रामपंचायतीचा तो उपसरपंच आहे। त्याचं वय वर्ष 31 आहे, लग्न झालेलं आहे आणि त्याने दिनांक 13/10/2023 रोजी अल्पवयीन मुलीची छेड काढलेली आहे। हा प्रकार जेव्हा समजला तेव्हा तालुक्यामध्ये संतापाची लाट उसळली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, आमदाराच्या समर्थकांनी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीच्या वडिलांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली आणि गुन्हा नोंदवायला लावला। हा जो आरोपी जो आहे उमेश घाटाळ, याच्यावर 6 महिन्यापूर्वीच 354 ची घटना जी घडली होती त्याच्या खाली गुन्हा दाखल झाला होता। ही विनयभंगाची घटना होती। वर्षाळे परिसरातीलच एका आदिवासी मुलीची त्यांनी छेड काढली होती, तिला अश्लील SMS पाठवले होते, तिचा विनयभंग केला होता आणि ती मुलगी जेव्हा वाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेली तेव्हा पूर्ण रात्रभर आमदार दौलत दरोडांचे पीए रोहिदास शेलार हे पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून होते आणि त्याने त्या आरोपीला अटक करून दिली होती। आता जे नव्याने आलेले पोलीस निरीक्षक सुरेश कदम आहेत, यांनी मात्र कुणाचाही ऐकलं नाही, जुमानलं नाही आणि गुन्हा नोंदवल्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपीला त्यांनी अटक केली। आता ही घटना कधी घडली तर 13/10/2023 रोजी 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान ही इयत्ता 9वी मध्ये शिकणारी मुलगी आहे, पीजे हायस्कूलमध्ये शिक्षण घेते। सकाळी शाळेतून परत असताना ती केळीचा पाडा स्टॉपवर उतरली, वय वर्ष फक्त 14। या मुलीचा पाठलाग म्हणजे अगदी शाळेपासून तर स्टॉप पर्यंत हा उमेश घाटाळ करत होता। जेव्हा ती मुलगी तिथे उतरली त्यावेळेस तो तिच्याजवळ गेला, 2-3 वेळा तिने तिला छेड काढण्याचा प्रयत्न केला, त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांनी ब्रेझा गाडी, जे गाडीचाही एक मोठा इतिहास आहे, की ती गाडी आहे ती रमेश गांगुर्डे या ग्रामसेवकाची आहे, ब्रेझा गाडी आहे। या ब्रेझा गाडीचा नंबर होता MH48AW 3925। या गाडीतून त्या मुलीजवळ गेला, त्या मुलीला एका कागदावर लिहून मोबाईल नंबर दिला। मोबाईल नंबरचा क्रमांक होता 9209 38163। हा तिच्या हातामध्ये दिला आणि तिला सांगितलं, मला कॉल कर, आपण गप्पा मारू। अनेक गोष्टी घडल्या ज्या इथे सांगण्यासारख्या नाहीये, ज्या गोष्टी म्हणजे अगदी संतापाच्या पलीकडे अशा गोष्टी होत्या। त्या ब्रेझा गाडीतून जसा आला तर तसा निघून गेला। ही मुलगी जेव्हा घरी जायला निघाली तर तिच्या वडिलांच्या मित्राने तिला बघितलं की ती घाबरलेल्या अवस्थेत होती। त्यांनी तिला विचारलं, त्यावेळेस तिने घडलेला प्रसंग सांगितला, मात्र तिला तो मुलगा कोण होता हे नाव आठवत नव्हतं, मात्र तिने त्या गाडीचा नंबर घेतला होता। मुलगी हुशार आहे, कुणबी समाजातली आहे, त्यामुळे तिने तात्काळ तो नंबर गाडीचा घेतला होता। तो गाडीचा नंबर दिला आणि सांगितलं की यांनी हा प्रकार केलेला आहे। त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्या गाडीचा पाठलाग केला, मात्र तो तिथून निघून गेला होता। घटना ज्या पद्धतीने घडली होती ती घटना पाहता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवावा की न नोंदवावा या विवंचनेत वडील होते। मात्र त्यानंतर त्यांना कळलं की हा मुलगा हा लिंगपिसाट आहे, याने अनेक असे प्रकार केलेले आहेत आणि याच्यापासून धोका होऊ शकतो। तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि 14/10/2023 रोजी रात्री 11:30 वाजता वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला। आता या मुलावर म्हणजे असे अनेक लिंगपिसाट मुलं जी आहेत की हे यांचे काही समर्थक आहेत, जे पाळलेले आहेत, पोचलेले आहेत, त्यांनी कुठलाही गुन्हा केला की त्याच्या आधी आमदाराचा फोन जातो किंवा आमदाराचा पीए पोलीस ठाण्यात जाऊन बसतो आणि तो गुन्हा नोंदवून दिला जात नाही। इथे मात्र यावेळेस
जे पोलीस ऑफिसर, डॅशिंग पोलीस ऑफिसर आहेत सुरेश कदम, यांच्या पुढे मात्र त्यांची मात्रा चालली नाही. मुलीच्या वडिलांनीही माघार घेतली नाही आणि गुन्हा नोंदला गेला. आता मुलगी 14 वर्षाची आहे, त्यामुळे साहजिकच पोक्सो कायदा लागला गेला. म्हणजे कलम 354D यानुसार गुन्हा नोंदला गेला. आणि त्याचबरोबर बालकांचे लैंगिक अपराधीपासून संरक्षण करण्यासाठी जे अधिनियम 2012ला जो बनवला होता, त्याचे कलम 8 आणि 12 यानुसार हा गुन्हा नोंदला गेलेला आहे. 5 वर्षाची त्याच्यामध्ये शिक्षा आहे. गुन्हा नोंदताच तात्काळ पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली. आज रात्री त्याला अटक केली. आता आज म्हणजे अगदी 2 तासापूर्वी त्याला कोर्टामध्ये नेलं होतं. कोर्टाने त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावलेली आहे. त्याच्या आधी त्याच्यावर जे गुन्हे नोंदलेले आहेत त्याच्यामध्ये 354 हा विनयभंगाचा गुन्हा आहे. त्याच्या आधी 2 चॅप्टर केस आहेत, ज्या मारामारी केल्या इलेक्शनमध्ये, निवडणुकांमध्ये काही लोकांना घरात जाऊन मारल्याच्या घटना आहेत. त्याच्यानंतर 3 ENC दाखल केले आहेत, त्यामध्ये मुलींनी दाखल केलेले आहेत. हे मुलींची छेड काढली म्हणून त्या पोलीस ठाण्यामध्ये 3 NC आधी दाखल आहेत, 2 चॅप्टर आहेत, एक विनयभंगाची केस आहे. आणि या सगळ्यातून वाचवण्याचं पाप जे आहे ते आमदार दौलत दरोडा आणि त्यांचा PA रोहिदास शेलार यांनी केलं होतं. आणि म्हणून त्याच्या हातून हा आता मोठा गुन्हा घडला आणि या गुन्ह्यातून तो वाचू शकलेला नाही. आता मुलगी कुणबी समाजातली आहे, त्याच्यामुळं हा जो सुरेश घाटाळ आहे याच्या विरोधात तालुक्यामध्ये तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. म्हणजे अक्षरशः दौलत दरोडा आणि त्यांच्या PAला लोक शिव्याशाप देत आहेत की हे पाप यांनी पोचलेलं आहे. म्हणजे गारगाव पर्ली भागामध्ये यांचा नंगानाथ हा रोजचाच चालायचा. जोपर्यंत घरातल्या बायका, घरातल्या पोरी, नातेवाईकांच्या मुली हे पुरवायचे तोपर्यंत लोक बोलत नव्हते. पण जेव्हा यांच्या नजरा दुसऱ्यांच्या मुलींवर जायला लागल्या त्यावेळेस आदिवासी बांधव संतप्त झाले. त्यांनी आवाज उठवला. ते मशाल चॅनलकडे आले, मशाल स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी जेव्हा हा आवाज उठवला त्यांनी सांगितलं की ह्या घटना घडतायत, रात्री बेरात्री हे लोक येत आहेत आणि अत्यंत घृणास्पद पद्धतीने हा प्रकार चालतायत आणि कोणीही दाद घेत नाही. आम्ही जाहीरपणे याच चॅनलवरनं आवाज उठवला होता. लागोपाठ भाग तयार केले होते. त्यावेळेस आमदार दौलत दरोडांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचा हक्कभंग झालाय, की नको त्या गोष्टी लिहिल्या जात आहेत, नको त्या गोष्टी बोलल्या जात आहेत, आमची बदनामी होते. रोहिदास शेलार यांनी तर पत्र दिलं होतं पोलीस अधीक्षकांना. त्यांनी सांगितलं होतं की आमच्या घरातल्या बायकांची बदनामी होते. मात्र पोलिसांनी जेव्हा चौकशी केली तर त्यांच्या लक्षात आलं की ह्या वस्तुस्थिती आहे, याच्यामध्ये बदनामी होत नाहीये, हे असे प्रकार चालतात. आणि मी 6 मुली आणि त्यांचे वडील, त्यांचे नातेवाईक आणि आमचे कार्यकर्ते हे तयार केले होते की ज्यावेळेस हक्कभंगाच्या वेळेस काही मला बोलवलं जाईल, सांगितलं जाईल, ते ह्या मुली सांगतील की आमच्याशी या लोकांनी कशा प्रकारचं वर्तन केलेलं आहे. ज्यावेळेस पर्ली आश्रमशाळेमधली 6वीची मुलगी विष पिऊन आत्महत्या करते त्यावेळेस आवाज जेव्हा उठतो त्यावेळेस तेही प्रकरण दाबलं जातं. म्हणजे अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की त्या घटना सातत्याने या चॅनलवर मांडल्यानंतर ते धंदे त्यांचे बंद झाले. रात्री बेरात्री येणं, 2-2 दिवस पर्ली भागामध्ये येऊन राहणं आणि हे सगळे उपद्व्याप करणं, बाई बाटली आणि पैसा, हा जो प्रकार होता हा बंद झाला. म्हणजे त्यांचे जे फंटर होते, पुरवणारे, निजवणारे, झोपवणारे, हे सगळे जे फंटर, त्यांचे अटक बंद झाल्यानंतर त्यांच्या नजरा आता दुसरीकडे फिरायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांची मजल ही इथपर्यंत गेली की बाहेरच्या भागामध्ये जाऊन ज्या शाळेमध्ये मुली जात आहेत त्यांच्यावर यांच्या नजरा पडल्या आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता हा उपसरपंच आहे, दौलत दरोड्याने त्यांना निवडून आणलंय. रोहिदास शेलारनी पाण्यासारखा पैसा खर्च करून ते जो भाजपचे जे सरपंच होते त्यांना त्यांनी हरवलं आणि याला तिथे उपसरपंच पदावर बसवलं. उपसरपंच बसवतानाच त्याच्यावर 354चा गुन्हा दाखल झाला. आता तो हे कोणासाठी करत होता, या मुलींना कशासाठी बोलवत होता, कोणासाठी बोलवत होता, हे जर पोलीस तपासामध्ये जर उघड झालं तर धागे दोरे वरपर्यंत पोहोचतील. म्हणजे एवढ्या घाणेरड्या पद्धतीने, म्हणजे 6वीच्या 7वीच्या मुलींच्या बाबतीमध्ये, आदिवासी मुलींच्या बाबतीमध्ये हे प्रकार केले गेले. आता त्यांची नजर इतर समाजातील मुलींवर गेली. आता कुणबी समाज हा तालुक्यात बहुसंख्य आहे, तर गप्पा बसणारा नाही आणि असे प्रकार कधीही सहन करणार नाही. म्हणजे ज्यांनी लाजा सोडल्यात
जे पदांसाठी पैशांसाठी ज्यांनी घरातली इज्जती विकल्या त्यांचं ठीक आहे, तो समाज खूप कमी आहे. याची हलकट वृत्तीची लोक ही फार कमी आहेत. पण बहुसंख्य समाज हा स्वाभिमानी आहे. त्यांना मुलीबालींची चाड आहे. म्हणजे आपल्या बायकोकडे जर कोणी वाईट नजरेने बघितलं तर समोरच्याचे डोळे काढतील, एवढा संताप हा कुणबी समाजाच्या डोळ्यामध्ये असतो. आणि इथे तर अक्षरशः 14 वर्षाच्या मुलीच्या बाबतीमध्ये असा जर प्रकार होत असेल तर कोणताच बाप गप्प बसणार नाही. काही बायकांचे नवरे गप्प बसतात, पण इथे कोणीही गप्प बसणारा नव्हता. आणि म्हणून त्या बापाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा नोंदवला. आणि त्यानंतर आमदारच्या पेचं काही चाललं नाही. आरोपीला गजाड व्हावं लागलं. 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आणि आता सगळेच्या सगळे गुन्हे बाहेर आलेले आहेत. वाईट याचं वाटतंय की लोक कोणाला निवडून देतात. म्हणजे अशा पद्धतीने पैसा खर्च करून निवडून आल्यानंतर जर मुलीबाळींची इज्जत घेणारी लोक जर पदावर बसत असतील, घरातील इज्जत विकून जर पद मिळवत असतील, तर समाज कुठे चाललेला आहे, समाजाने याचा विचार करायला हवा. ही घटना छोटी नाहीये, ही घटना खूप मोठी आहे. याच्यामध्ये एक ग्रामसेवक अडकलाय, जे रमेश गांगुर्डे, याची गाडी जप्त झालेली आहे. म्हणजे इतर ठिकाणी असलेला हा ग्रामसेवक ज्यावेळेस वरसाळे ग्रामपंचायत यांच्या ताब्यात आली तेव्हा प्रचंड भ्रष्टाचारी आणि नशेच्या आहारी गेलेला आणि असेच उपद्व्याप करणारा हा रमेश गांगुर्डे हा तिथे मागून घेतला गेला वरसाळे ग्रामपंचायतीमध्ये. तिथे त्याला ग्रामसेवक म्हणून नेमलं गेलं. आता त्याच्या गाडीमध्ये जे काही प्रकार चालतात पोलिसांनी चौकशी करावी. आता पोलीस चौकशी करतील का नाही माहित नाही, पण पोलिसांनी जर चौकशी या रमेश गांगुर्डेची केली तर ग्रामसेवक असताना त्याच्याकडे ही गाडी ब्रेझा गाडी आली कुठून आणि त्या गाडीचा काय वापर होतोय. जर सीसीटीव्ही तपासले तर त्याच्या गाडीमध्ये कोण कोण असतं आणि ते कोणाकडे जातं, कोणापर्यंत पोहोचतं, त्याच्या गाडीमधून काय नेलं जातं, कोणाला पुरवलं जातं, काय पुरवलं जातं, त्याचा चौकशी केली तर हा जो ग्रामसेवक आहे हा गजाआड होईल. अनेक भ्रष्टाचार त्याच्या नावावर आहेत. जे पर्ली ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण ग्रामपंचायत त्यांनी लुटलेली आहे. रोहिदास शेलारची बायको ही उपसरपंच तिथे असताना जो काही भ्रष्टाचार झाला तो आम्ही जाहीर केलेला आहे. त्याच रमेश गांगुर्डेला पुन्हा मागून घेऊन हे सगळे उपद्व्याप त्याच्या गाडीमधून सुरू आहेत. या उपसरपंचांनी गाडीही त्या रमेश गांगुर्डेचीच वापरलेली आहे. त्यावेळेस हा रमेश गांगुर्डेही त्या गाडीत आहे की नाही याची चौकशी केली पाहिजे. कारण उपसरपंचाला ग्रामसेवक गाडी अशा कामासाठी का देतो. आता त्या मुलीला घेतल्यानंतर की त्या मुलीचा पाठलाग केल्यानंतर ते कुठे घेऊन जाणार होते, काय करणार होते, पोलिसांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि या संदर्भात जन आंदोलन उभारलं पाहिजे. पीजे हायस्कूलमधील सगळ्या मुलींनी रस्त्यावर उतरून जाब विचारला पाहिजे की आमच्या मुली घरातून जेव्हा सकाळी बाहेर निघतात त्या संध्याकाळी सुखरूप बाहेर येतील अशी आता शाश्वती राहिलेली नाहीये. अनेक वाईट घटना घडत आहेत, त्या कानावर येत आहेत, पण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदले जात नाही आहेत. कारण आपली आबरू जाईल, आपली इज्जत जाईल असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण या भीतीच्या छायेखाली राहण्यापेक्षा एकदाच पीजे हायस्कूल असेल, स्वामी हायस्कूल असेल किंवा इतर हायस्कूल असतील, या हायस्कूलमधील मुलींनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि या अशा नराधमांची धिंड काढली पाहिजे आणि त्यांना पाठीराखे करणारे, त्यांना पाठीशी घालणारे. म्हणजे इथे गुन्हा घडत नाही तर हे पोलीस स्टेशनला पोहोचतात. त्यांना अटक करू नका, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही. म्हणजे मी बघितलंय की वरसाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुलगी जी ग्रॅज्युएट झालेली होती, पदवीधर झालेली होती, तिला असलेली मेसेज पाठवलेले आहे, वाटेल त्या पद्धतीने तिला लिहिलेलं आहे. ती जेव्हा गुन्हा नोंदवते त्यावेळेस तिने गुन्हा नोंदवू नये म्हणून तिच्या वडिलांवर, वडील तिचे चांगले कार्यकर्ते होते, नाकरा नावाचे, त्याच परिसरामधील होते. ती मुलगी ग्रामपंचायतीला निवडणुकीला उभी होती आणि ती निवडणूक लढवत असताना तिच्या बाबतीमध्ये कधी ग्रॅज्युएट असताना तिच्या बाबतीत हा प्रकार झाल्यानंतरही पोलिसांवर आमदारांनी आणि त्याच्या पीएनी प्रचंड दबाव आणून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस या उमेश घाटाळला अटक झाली असते. म्हणजे खरं तर 31 वर्ष वय आहे, 7-8 महिन्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं आहे. हे असं असताना तो कोणासाठी या गोष्टी करतोय याची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे खरं तर भोळ्या भाबड्या मुलींना फसवून यांनी अनेक उद्योग केलेले आहेत या लोकांनी. म्हणजे गारगाव पर्ली भागामध्ये हे किस्से गाजतायत, लोक बोलतायत. ज्यावेळेस त्यांनी आम्हाला हे सांगितलं त्यावेळेस आम्ही निर्भीडपणे, म्हणजे माझ्या गुन्हा दाखल झाला, माझ्या कारवाई झाली, कोर्टात गेले तरी चालेल असं सांगून मी त्याची भांडाफोड केली होती. याच चॅनलवर ते व्हिडिओ आहेत.
त्यावेळेस आमदारांनी हक्कभंग मांडला, त्यालाही मी सामोरे गेलो होतो की विधानसभेचा हक्कभंग झाला असं आमदार म्हणत होते. प्रत्यक्षात तो हक्कभंग जर आला असता पटलावर तर यांच्या आबरूचे ढिंडवडे निघाले असते. एवढ्या वाईट गोष्टी आणि एवढी वाईट कृत्य या गारगाव परिसर भागामध्ये झाली होती. आता ती बंद झालेली आहे. तिथली लोक हुशार आहेत. त्या लोकांचा या सगळ्या लोकांवर, या नराधमांवर आता लक्ष आहे, डोळा आहे की हे काय करतात, कोणाला घेऊन जातात, कुठे घेऊन जातात, आमदार कोणाच्या घरी येतात, कधी येतात, याची सगळ्याची व्हिडिओ शूटिंग होते. पूर्ण यांच्यावर लक्ष आहे. आणि म्हणून गारगाव पर्ली भागामधून आता हे दुसऱ्या भागात जायला लागले. अशा अनेक घटना घडल्या, मात्र कोणीही गुन्हे नोंदवायला तयार नव्हतं. आत्ता मात्र गुन्हा नोंदवला गेलेला आहे. सुरेश कदम जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे याच्यामध्ये भूमिका घेतलेली आहे. FIR नोंदवलेला आहे. कोणाच्या दबावाला त्यांनी जुमानलेला नाहीये. आता एकच विनंती आहे की या प्रकरणाचा सखोल तपास केला पाहिजे. यांनी अशा आधी किती घटना केलेल्या आहेत, किती मुलींना फसवलंय, किती मुलींना कोणाकडे घेऊन गेलेले आहेत, कोणत्या ठिकाणी कोणते प्रकार झालेले आहेत. हा जो कोणी ग्रामसेवक आहे, हा पर्ली ग्रामपंचायत, ओगदा ग्रामपंचायत, वर्साला ग्रामपंचायत, म्हणजे पर्ली भागामध्येच हा ग्रामसेवक का फिरतोय, याच्याकडे आलेली गाडी कुठून आहे. आता गाडी जप्त झालेली आहे. GMH 48 AW 3925 ही जी ग्रामसेवकाची गाडी आहे ती गाडी जप्त झालेली आहे. या गाडीचे आत्तापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स, म्हणजे पर्ली भागामधील जे CCTV फुटेज आहेत, म्हणजे खरं तर वाड्यापासून पर्लीकडे जाणारे जे रस्ते त्याच्यामध्ये अनेकांकडे CCTV आहेत. हे सगळे CCTV फुटेज तपासले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कोण कोण कधी कधी गेलं होतं याचीही चौकशी जर पोलिसांनी केली तर खूप मोठे कांड हे उघडकीस येतील. आणि हे उघडकीस आली पाहिजेत यासाठी आता सगळ्यांनी या प्रश्नावर आवाज उठवला पाहिजे. आमच्या मुली रस्त्यावर पडलेल्या नाहीत. अगदी 14 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत हा प्रकार घडतोय. त्याचं लग्न झालेलं आहे, 31 वर्षाचा मुलगा आहे, आदिवासी मुलगा आहे. आणि तो आदिवासी मुलगा थेट दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्टॉपवर उभे असलेल्या मुलींच्या बाबतीमध्ये हे प्रकार घडतोय. आणि त्यांना मोबाईलचे नंबर, स्वतःचा नंबर दिलाय. त्या मोबाईलवरनं तो ट्रेस झाला गेला. ही हिंमत येते कुठून की हा माझा नंबर आहे, हा नंबर घे, इथे मला भेट, माझ्याशी बोल, माझ्याशी गप्पा मार. 9वीच्या विद्यार्थिनी बरोबर हे सगळं कशासाठी, हा काय प्रकार आहे, याची आता सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जे कोणी नराधम असतील, जे कोणी याच्या पाठीराखे असतील, यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे.